पुढचा रिपोर्ट बघूयात। एक असा अमिबा जो माणसाचा मेंदू खातो, याच अमिबानं टेन्शन वाढवलंय। नेग्लेरिया फाउलेरी नावाच्या विषाणूनं एका 9 वर्षांच्या मुलीचा बळी घेतलाय आणि चिंता वाढली आहे। काय आहेत या आजाराची लक्षणं, तो नेमका पसरतो कसा आणि कुठे पाहायला मिळतोय, हा कहर बघूयात या रिपोर्टमधून। मेंदू खाणाऱ्या अमिबाने टेन्शन वाढलं। नेग्लेरिया फाउलेरी विषाणूचा पहिला बळी। केरळमध्ये 9 वर्षाच्या मुलीचा मृत्यू। केरळमधील कोझिकोड जिल्ह्यात एक धक्कादायक आणि दुर्मिळ वैद्यकीय घटना समोर आली। थमारासेरी भागात एका 9 वर्षीय मुलीचा अमिबिक इन्सेफेलायटिस या अत्यंत दुर्मिळ आणि जीवघेण्या आजाराने मृत्यू झालाय। या आजारामुळे मेंदूमध्ये झपाट्याने होणारं संक्रमण तिच्या मृत्यूचं कारण ठरलंय। मेंदू खाणारा अमिबा म्हणजे नेग्लेरिया फाउलेरी विषाणू। रोगाचा संसर्ग प्रामुख्याने पाण्यामार्फत होतो। अमिबा नाकातून शरीरात प्रवेश करून थेट मेंदूवर आघात करतो। संक्रमण झपाट्याने होत असल्याने वेळेत उपचार करणं अवघड बनतं। तलाव, नद्या, विहिरी, गरम पाण्याच्या झऱ्यासारख्या गोड्या पाण्याच्या ठिकाणी आढळतो। ताप, घसा दुखणं यासारखी प्राथमिक लक्षणं दिसतात। विहीर, नदी, पाण्याचे ठिकाण जिथं पोहायला जातो आपण, अशा ठिकाणी पाणी जर नाकात गेलं तर हा जीवाणू नाकाद्वारे मेंदूमध्ये प्रवेश करतो आणि मग मेंदूला विकार करतो। डोकेदुखी, ताप येणे, उलटी होणे ही लक्षणे याच्यामध्ये दिसून येतात। सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा आजार संसर्गजन्य नाहीये, म्हणजे एका व्यक्तीला झाल्यास दुसऱ्याला त्याचा संसर्ग होत नाही। ज्या ठिकाणी स्विमिंग पूलमध्ये आपण पोहायला जातो तिथं व्यवस्थित क्लोरिनेटेड वॉटर पाणी पाहिजे। दूषित पाण्यामध्ये पोहायला जाऊ नये आणि विशेषतः जिथं गरम तापमान, उष्ण तापमान असतं, असं गरम पाण्यामध्ये पोहायला टाळायला पाहिजे। भारतामध्ये बरेचसे लोक जलनीतीचा वापर करतात, ज्याच्याने आपले स्वास्थ्य चांगले राहते। पण जलनीतीचा वापर करताना पाणी जर दूषित असेल तर नसिकेमध्ये, नाकामध्ये ते पाणी गेल्याने त्याच्याद्वारे सुद्धा मेंदूमध्ये हा जीवाणू पोहोचून हा आपल्याला आजार होऊ शकतो। जगात कोरोनाची एंट्री झाली तेव्हापासूनच अशा विचित्र आजारांनी आपसुकच काळजात धडकी भरते। मेंदू खाणारा हा अमिबा त्यामुळे चिंतेचा विषय ठरतोय। सध्या तरी याचा प्रसार आणि आघात केरळ पुरता मर्यादित असला तरीही काळजी म्हणून नागरिकांनी सार्वजनिक पाण्याच्या स्रोतांपासून दूर राहून आणि स्वच्छ पाण्याचा वापर करणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।